हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 21वा दिवस आहे. ओके, सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 21. सो आजचा टॉपिक खूप मजेशीर आहे आणि तेवढा जास्त यूज केला जाणारा तो म्हणजे युज्ड टू. आज आपण युज्ड टू शिकणार आहोत. ओके, तुम्ही बघा बऱ्याच वेळा असं म्हणत असताल की मी लहानपणी खूप लाजाळू असायचो, मी लहानपणी उशिरा उठायचो, मी लहानपणी शाळेला सुट्ट्या मारायचो. अशी वाक्य आपण खूप वेळा बोलतो, बरोबर ना? ज्यावेळेस आपल्याला आपल्या जुन्या आठवणींबद्दल बोलायचं असतं त्यावेळेस आपण अशा प्रकारचे वाक्य सर्रास यूज करतो. सो आजच्या टॉपिकमध्ये, आजच्या लेसनमध्ये आपण ही अशाच प्रकारची वाक्य कशी बोलायची असतात हे शिकणार आहोत. ओके, आणि तेही विदाउट एनी ग्रामॅटिकल फॉर्म्युला और विदाउट एनी ग्रामॅटिकल स्ट्रक्चर. हे आपण फक्त आणि फक्त सिच्युएशन्स, कंडिशन्स अँड विथ द हेल्प ऑफ प्रॅक्टिस याच्यामधून जे ते शिकणार आहोत. ओके, फाईन. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आपण आता स्टार्ट करूयात आपला लेसन. तर सगळ्यात आधी आपण कंडिशन्स बघूया की युज्ड टू हा कोणत्या कंडिशन्स मध्ये यूज होतो. तर एक गोष्ट म्हणजे काय, तर पास्ट हॅबिट्स. पास्ट हॅबिट्स म्हणजे काय, तर अशा गोष्टी की ज्या तुम्ही पूर्वी करायचा. ठीक आहे, अशा गोष्टी की ज्या तुम्ही खूप आधी किंवा पूर्वी करायचा. फाईन. पण एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण यूज टू यूज करतो याचा अर्थ तर असा असतो की हा तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वी करायचा, पण त्याचा इनडायरेक्ट मिनिंग असा सुद्धा असतो, तो म्हणजे तुम्ही पूर्वी तर करायचा त्या गोष्टी, पण आता त्या गोष्टी करणं थांबलेलं आहे, तुम्ही स्टॉप केले ती गोष्ट करणं. म्हणजे सपोज तुम्ही आधी लहानपणी खूप गोड पदार्थ खायचा किंवा तुम्ही लहानपणी खूप चॉकलेट्स खात होता, पण आता चॉकलेट्स खाणं हे तुम्ही बंद केलेलं आहे. ओके, किंवा सपोज तुम्ही आता कॉलेजमध्ये आहात, फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर स्टुडंट आहात, पण ज्यावेळेस तुम्ही शाळेत होता त्यावेळेस तुम्ही शाळेला खूप सुट्ट्या मारायचा, पण आता ती सवय, शाळेला सुट्टी मारण्याची सवय ही बंद पडलेली आहे. समजतंय? तर एक अशी गोष्ट की जी पूर्वी खूप तुम्ही करायचा, ती गोष्ट करण्याची तुम्हाला सवयच होती, पण ती गोष्ट आता तुम्ही बंद केलेली आहे. फाईन. तर ही पहिली कंडिशन आहे. आणि सेकंड कंडिशन म्हणजे पास्ट स्टेट किंवा पास्ट सिच्युएशन. पास्ट स्टेट किंवा पास्ट सिच्युएशन म्हणजेच काय, तर तुमची पास्टची सिच्युएशन. सपोज बघा, एक एक्झाम्पल घेऊयात आपण. तुम्ही लहानपणी खूप लाजोळू होता. बघा, ही स्टेट आहे ना, लाजण्याची स्टेट, लाजण्याची सिच्युएशन. मग तुम्हाला ज्यावेळेस हे म्हणायचं आहे की मी लहानपणी खूप लाजोळू होतो, खूप लाजायचो लहानपणी, सो तिथे तुम्ही काय करणार आहे, युज्ड टूचा यूज करणार आहात तुम्ही. ठीक आहे. किंवा मी लहानपणी घाबरायचो, तर घाबरणे ही काय आहे, सिच्युएशन आहे, स्टेट आहे, थोडक्यात ती एक परिस्थिती आहे. बरोबर. तर परिस्थितींबद्दल बोलायचं असेल तेथे सुद्धा आपण काय यूज करणार आहे, युज्ड टू. आणि अगेन इथे इनडायरेक्ट मिनिंग असा असणार आहे की आता ती परिस्थिती नाहीये, आता परिस्थिती, आता सिच्युएशन ही चेंज झाली आहे. आधी तुम्ही लाजोळ होते, पण आता अजिबातच नाहीये. आधी तुम्ही घाबरायचे, पण आता अजिबातच घाबरत नाही. फाईन. सो आपण आता कंडिशन्स समजून घेतल्या. आपण आता काय करूयात, तर डिरेक्टली प्रॅक्टिसकडे जाऊयात. आपण प्रॅक्टिस करता करता सेंटेन्सेस, युजेस हे शिकणार आहोत. ओके, सो आपली पद्धत काय आहे शिकण्याची, तर आपण सेंटेन्सेसच्या मार्फत ज्या ज्यावेळेस नवीन कंडिशन्स क्रिएट होणार आहे त्या त्यावेळेस त्याच्यावरती डीप एक्सप्लेनेशन देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आपण सेंटेन्सचं स्ट्रक्चर सुद्धा शिकणार आहोत. ओके, तर बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला सगळंच्या सगळं आपण कव्हर करत नाही, गरजेनुसार जसजशी गरज लागणार आहे तसं आपण थोडं 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 जे ते एक्सप्लेनेशन देणार आहोत. ओके, सो दॅट्स वाय तुम्हाला एकदम बिगिनिंग पासून ते एंड पर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. बिकॉज तुम्ही थोडं जरी स्किप केलं तर महत्वाची कंडिशन, महत्वाची सिच्युएशन किंवा महत्वाची एखादं स्ट्रक्चर हे तुमचं मिस होऊ शकतं. सो स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही. तर आपलं फर्स्ट सेंटेन्स, आय यूज टू प्ले क्रिकेट एव्हरी इव्हनिंग. आय यूज टू प्ले क्रिकेट
एव्हरी इव्हनिंग. आता याचा अर्थ सगळ्यात आधी जाणून घ्या. काय अर्थ आहे? तर मी आधी, ठीक आहे, मी आधी किंवा मी पूर्वी दर संध्याकाळी किंवा दररोज संध्याकाळी क्रिकेट खेळायचो. ठीक आहे, मी आधी किंवा मी पूर्वी संध्याकाळी दररोज क्रिकेट खेळायचो. आता याचा इनडायरेक्ट मीनिंग काय आहे की मी आधी तर क्रिकेट खेळायचो पूर्वी दररोज संध्याकाळी, पण आत्ता क्रिकेट खेळत नाही संध्याकाळी. समजतंय? म्हणजे ती क्रिया पूर्वी खूप सतत वारंवार घडत होती, पण आत्ता ती क्रिया घडते का? तर अजिबातच नाही. ठीक आहे, पूर्वी ती सवय होती, पण आत्ता सवय आहे का? तर बिलकुल नाही. ठीक आहे, अजून एक सेंटेन्स बघूयात आणि मग आपण स्ट्रक्चर शिकणार आहे. फाईन. पुढचं सेंटेन्स, शी यूज टू वेक अप, शी यूज टू वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. ठीक आहे, काय वाक्य आपलं? शी यूज टू वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. याचा अर्थ झाला की ती दररोज सकाळी किंवा ती दररोज सकाळी लवकर उठायची. ठीक आहे, ती पूर्वी दररोज सकाळी लवकर उठायची. मी मुद्दामून इथे पूर्वी हा शब्द वापरतोय जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही आधीची सवय होती, आत्ताची रिसेंट सवय नाहीये. ठीक आहे, बरीच वर्ष आधी किंवा खूप दिवस आधी ती सवय होती. तर ती पूर्वी दररोज सकाळी लवकर उठायची, पण आत्ता ती सकाळी लवकर उठते का? तर नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, पूर्वी जी सवय होती किंवा पूर्वी जी सिच्युएशन होती त्याचा उलट सिच्युएशन आत्ता असणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. फाईन. तर आता आपण सेंटेन्सचं स्ट्रक्चर बघूयात की काय असतं ते. तर बघा, असं सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्ही सुरुवात करणार आहात व्यक्तीपासून. ठीक आहे, ज्या व्यक्तीची ती सवय होती त्या व्यक्तीपासून वाक्याची सुरुवात करा. तो व्यक्ती यूज करून झाल्याच्या नंतर युज्ड टू. ठीक आहे, काय यूज करायचं आपल्याला? कंपल्सरी युज्ड टू. फाईन. यूज नका यूज करू, डी पण लावायचं आहे, लक्षात ठेवा त्याच्या पुढे. ठीक आहे, युज्ड टू. युज्ड टू यूज करून झाल्याच्या नंतर वर्ब यूज करा. म्हणजेच काय? तर आपली ऍक्शन, जी गोष्ट करण्याची सवय होती ती ऍक्शन. ठीक आहे, आणि त्या ऍक्शनचं पहिलं रूप, फर्स्ट टाइप यूज करणार आहात तुम्ही ऍक्शनचा. फाईन. यूज टूच्या पुढे ऍक्शन. ऍक्शन यूज करून झाल्याच्या नंतर ऍक्शनच्या संदर्भात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. जसं इथं प्ले आहे, पण काय खेळायचा? तर क्रिकेट खेळायचा. कधी खेळायचा? तर दररोज संध्याकाळी, एव्हरी इव्हनिंग. हे काय झालं? तर एक्स्ट्रा डिटेल झालं त्या ऍक्शन संदर्भात. सो ऍक्शनच्या पुढे एक्स्ट्रा डिटेल्स येणार आहेत. फाईन. तर आय होप स्ट्रक्चर समजलं असेल तुम्हाला. बघा, इथं पण आपण सेम स्ट्रक्चर जे ते फॉलो केलंय. व्यक्ती, देन यूज टू, देन ऍक्शन, आणि ऍक्शनच्या नंतर एक्स्ट्रा डिटेल्स. फाईन. सो आपण आता थर्ड सेंटेन्स बघूयात आपलं. We used to go for a walk after dinner. We used to go for a walk after dinner. आम्ही डिनर झाल्याच्या नंतर चालायला जायचो किंवा वॉकला जायचो. ठीक आहे, आम्ही पूर्वी डिनर झाल्याच्या नंतर म्हणजेच रात्रीचं जेवण झाल्याच्या नंतर वॉकिंगला जायचो. ठीक आहे, चालायला जायचो. आता ही पूर्वीची सवय होती. याचा अर्थ ती सवय आहे का त्या लोकांना आत्ता? तर मुळीच नाहीये. ठीक आहे, आत्ता ती सवय नाहीये, पण कधी होती? तर पूर्वी होती. फाईन. आता आपलं पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. ही यूज टू स्टडी लेट ॲट नाईट. ही यूज टू स्टडी लेट ॲट नाईट. याचा अर्थ आहे की तो पूर्वी उशिरा रात्रीपर्यंत किंवा तो पूर्वी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. ठीक आहे, तो पूर्वी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. आता अभ्यास करतोय का रात्री उशिरापर्यंत? तर अजिबातच नाही. फाईन. पुढचं वाक्य. दे यूज टू विजिट देअर ग्रँडपॅरेंट्स एव्हरी वीकेंड. दे यूज टू विजिट देअर ग्रँडपॅरेंट्स एव्हरी वीकेंड. याचा अर्थ आहे की ते पूर्वी दर वीकेंडला, वीकेंड म्हणजे काय आपला? तर आपला आठवड्याचा सुट्टीचा दिवस. ठीक आहे, काही लोकांना रविवारी सुट्टी असते आठवड्यामधून आणि काही लोकांना शनिवार व रविवार दोन्ही दिवस सुट्टी असते. तर आपल्या आठवड्याची सुट्टी म्हणजे वीकेंड असतो. म्हणजेच याचा अर्थ काय झाला मग? की ते पूर्वी
दर आठवड्यामध्ये सुट्टीच्या दिवशी त्यांच्या ग्रँड पॅरेंट्सला काय करायचे तर भेटायचे. ठीक आहे, ते पूर्वी दर आठवड्याच्या सुट्टीला त्यांच्या ग्रँड पॅरेंट्सला भेटायचे. आता भेटतात का तर नाही. ओके, पुढे आय यूज टू बी व्हेरी शाय. आय यूज टू बी व्हेरी शाय. आता इथे नवीन स्ट्रक्चर जे ते यूज झालं आहे, नवीन कंडिशन, नवीन सिच्युएशन. काय सिच्युएशन आहे तर आय यूज टू बी व्हेरी शाय. मी पूर्वी खूप लाजाळू असायचो. ठीक आहे, मी पूर्वी खूप लाजाळू असायचो. आता बघा तुम्ही या वाक्यामध्ये व वरची जी 5 वाक्य होती यांच्यामध्ये एक डिफरन्स आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज सेंटेन्सेस. तर असा डिफरन्स आहे की वरच्या 5 सेंटेन्सेसमध्ये ऍक्शन बद्दल बोललं गेलं आहे. बघा, नीट ऑब्झर्व करा. प्ले, वेकअप, गो, स्टडी, विजिट, काय आहेत ह्या तर या ऍक्शन्स आहेत. तर वरच्या वाक्यांमध्ये आपण ऍक्शन्स बद्दल बोललोय आणि जे खालचं आत्ताचं वाक्य आहे त्याच्यामध्ये आपण कशाबद्दल बोललोय तर स्टेट बद्दल बोललेलो आहे. परिस्थिती किंवा एखादा गुणधर्म किंवा एखादा कॅरेक्टर. ठीक आहे, इथं परिस्थिती काय आहे तर लाजाळू असण्याची. ठीक आहे, गुणधर्म काय आहे तर लाजाळू असण्याचा. ओके, आणि सेंटेन्सचं स्ट्रक्चर सुद्धा थोडं बदललेलं आहे. बघा काय सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे इथे तर बघा, ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय तो व्यक्ती आपण सुरुवातीला यूज केला, त्याच्यानंतर युज्ड टू यूज केलाय आणि यूज टू च्या नंतर आपण यूज केलेला आहे बी, आणि बीच्या नंतर ज्या परिस्थितीबद्दल किंवा ज्या गुणधर्माबद्दल बोलतोय आपण तो गुणधर्म म्हणजे व्हेरी शाय म्हणजेच खूप लाजाळू, तो आपण शेवटी यूज केलाय. तर लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं सांगायचं असतं की मी खूप लाजाळू असायचो, मी पूर्वी खूप लाजाळू होतो किंवा मी पूर्वी खूप हुशार होतो, तो पूर्वी खूप स्लो होता, अशा प्रकारच्या सिच्युएशन्स, परिस्थिती किंवा गुणधर्म यांच्याबद्दल जर आपण बोलणार असेल तर तिथे आपला युज्ड टू बरं बी यूज होणार आहे. समजतंय? तर स्ट्रक्चर बघा, व्यक्ती यूज करा, व्यक्तीच्या नंतर युज्ड टू यूज करा, युज्ड टू च्या नंतर बी. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही एकत्र पण म्हणू शकताय युज्ड टू बी, युज्ड टू बी. युज्ड टू बी च्या नंतर ज्या सिच्युएशन बद्दल बोलताय ती सिच्युएशन मेन्शन करा, जसं की शाय, स्मार्ट, इंटेलिजंट, स्लो, ठीक आहे, ब्युटिफुल, व्हॉट एव्हर ज्या सिच्युएशन्स आहेत त्या सिच्युएशन्स पुढे यूज करा, त्या परिस्थिती पुढे यूज करा. फाईन. आता पुढचं वाक्य बघा आपण. शी यूज टू बी व्हेरी कॉन्फिडंट. शी यूज टू बी व्हेरी कॉन्फिडंट. याचा अर्थ काय आहे तर ती खूप कॉन्फिडंट असायची. ठीक आहे, ती खूप आत्मविश्वासू असायची. ओके, आता बघा, सपोज तुमची एखादी फ्रेंड आहे की जी स्कूल लाईफमध्ये खूप कॉन्फिडंट स्टुडंट होती, ती एक खूप कॉन्फिडंट पर्सन होती, पण आता कॉलेज लाईफमध्ये असं काहीतरी झालं की तिचा कॉन्फिडन्स हा पूर्णपणे डाऊन झाला. ती तेवढी कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही किंवा ती तेवढ्या कॉन्फिडेंटली कुठल्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीये. मग तुम्ही काय म्हणताय की काय झाले तिला काय माहिती, पण ती पूर्वी खूप जास्त कॉन्फिडंट असायची, ती पूर्वी आत्मविश्वासू असायची, पण आता आहे का ती कॉन्फिडंट तर नाहीये. लक्षात ठेवा, यूज टू झालं किंवा यूज टू बी झालं, या दोन्हीही केसेसमध्ये पूर्वी जी सिच्युएशन होती त्याच्या उलट आता सिच्युएशन असते. लक्षात ठेवा. ठीक आहे, जे असायचं ते पूर्वी असायचं, ते आता नसणार आहे. फाईन. पुढे जाऊयात आपण. बघा, इथे पण सेम स्ट्रक्चर यूज केलं, व्यक्ती यूज केला, युज्ड टू बी यूज केला आणि त्याच्यानंतर आपण यूज केलेला आहे सिच्युएशन किंवा गुणधर्म, तो म्हणजे कॉन्फिडंट. फाईन. पुढे he used to be a very quiet person. he used to be a very quiet person. याचा अर्थ आहे की तो खूप शांत व्यक्ती असायचा, तो खूप शांत व्यक्ती असायचा. आता बघा, तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला पाहताय की जो आधी खूप शांत असायचा, ठीक आहे, पण अचानक असं झालं की तो खूप आगाऊ झालाय किंवा तो व्यक्ती जे ते खूप गोंधळ करतोय, प्रत्येक गोष्टीवरती चिडचिड करतोय आणि तुम्ही त्या व्यक्तीला खूप जवळून जे ते ओळखताय, व तुम्ही सांगता इतरांना
की काय माहिती काय झालं त्याला, तो आता तर चिडचिड करतोय, आता तो खूप चिडचिडा आहे, पण पूर्वी तो असा नसायचा. पूर्वी तो खूप शांत व्यक्ती होता. ठीक आहे, पूर्वी तो खूप शांत व्यक्ती होता, पण आता आहे का, तर नाहीये. ओके, पुढचं सेंटेन्स आपलं, वी यूज टू बी क्लोज फ्रेंड्स. वी यूज टू बी क्लोज फ्रेंड्स. आम्ही खूप जवळचे मित्र असायचो. आम्ही जवळचे मित्र असायचो किंवा आम्ही पूर्वी जवळचे मित्र होतो. तर बघा, सपोज असं झालं की एक व्यक्ती, एक पर्सन जो की तुमच्या समोरून गेला आणि तुमच्यासोबत कोणीतरी आहे, आणि तो जो तुमच्या समोरून गेला तो व्यक्ती आधी तुमचा खूप जवळचा मित्र होता, पण तुमचं असं काहीतरी झालं किंवा काहीतरी खटकलं तुमच्यामध्ये की तुम्ही जे ते बोलणंच एकमेकांसोबत बंद केलं. मग तुम्ही सांगताय तुमच्या शेजारच्या व्यक्तीला काय, की तो जो व्यक्ती गेला ना आता, तो माझा खूप जवळचा मित्र होता, तो पूर्वी माझा जवळचा मित्र होता किंवा तो पूर्वी माझा जवळचा मित्र असायचा. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, पुढचा आपलं सेंटेन्स 10th. This place used to be very small. This place used to be very small. याचा अर्थ आहे की ही जी जागा आहे, ही जागा पूर्वी खूप लहान असायची. ही जागा पूर्वी खूप लहान होती. ठीक आहे, बघा तुम्ही व्यक्तीबद्दल बोलू शकताय किंवा प्लेसेस बद्दल सुद्धा बोलू शकताय. कशामध्ये, सिच्युएशन्स मध्ये. ठीक आहे, सिच्युएशन्स आणि परिस्थितीच्या सेंटेन्सेस मध्ये तुम्ही व्यक्ती यूज करू शकता. ठीक आहे, किंवा प्लेसेस सुद्धा यूज करू शकताय. समजतंय? फाईन. लक्षात ठेवा एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही यूज्ड टू बी यूज करता, यूज्ड टू बी, तेव्हा इथे वर्ब यूज करू नका. ओके, वर्ब कुठे यूज करायचे, यूज्ड टू च्या केसमध्ये. पण ही काय केस आहे, यूज्ड टू बी. ठीक आहे, सिच्युएशन बद्दल बोलतोय ना आपण, गुणधर्म परिस्थितीबद्दल बोलतोय, सो परिस्थितीच तिथं मेन्शन करा. फाईन. सो आपण आता काय केलं, तर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कव्हर केले. नाव वी आर गोइंग टू कव्हर द निगेटिव्ह सेंटेन्सेस. फाईन. आता निगेटिव्ह सेंटेन्सेस बघूयात आपण. स्टार्ट करूयात, एक दोन सेंटेन्सेस घेऊयात आणि मग स्ट्रक्चर पण एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला मी. आय डिडंट यूज टू प्ले क्रिकेट एव्हरी इव्हनिंग. आय डिडंट यूज टू प्ले क्रिकेट एव्हरी इव्हनिंग. आता याचा अर्थ आहे की मी पूर्वी दर संध्याकाळी क्रिकेट खेळत नव्हतो. मी पूर्वी दर संध्याकाळी क्रिकेट खेळत नव्हतो किंवा क्रिकेट खेळत नसायचो. ठीक आहे, क्रिकेट खेळत नव्हतो किंवा क्रिकेट खेळत नसायचो. आता इथे उलट परिस्थिती असते, लक्षात ठेवा. बघा मजेशीर गोष्ट आहे खूप. काय उलट परिस्थिती आहे, जसं इथे वरती बघा, एखादी गोष्ट करायचो पण आता करत नाहीये. आणि इथं गमतीशीर गोष्ट अशी आहे की पूर्वी एखादी गोष्ट करत नसायचो किंवा करत नव्हतो, पण आता ती गोष्ट मी करतोय. ठीक आहे, समजतं मी काय म्हणतोय. आता ती गोष्ट आपण करतोय किंवा तो व्यक्ती आता ती गोष्ट करतोय, असा त्याचा इनडायरेक्ट मिनिंग असतो. फाईन. जसं इथे हा व्यक्ती जो आहे तो पूर्वी क्रिकेट खेळत नसायचा, पण आता तो क्रिकेट खेळतो. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, शी डिडंट यूज टू वेकअप अर्ली. शी डिडंट यूज टू वेकअप अर्ली. याचा अर्थ आहे की ती पूर्वी लवकर उठत नव्हती किंवा ती पूर्वी लवकर उठत नसायची. फाईन. मग आता याचा इनडायरेक्ट मिनिंग काय, की ती आत्ता लवकर उठते. फाईन. इनडायरेक्ट मिनिंग काय असणार आहे, की ती आता लवकर उठते. ओके, तर आता आपण सेंटेन्स स्ट्रक्चर्स पाहूयात आणि यूज कशासाठी करतात ते पाहूयात. बघा, हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये व्यक्ती सुरुवातीला असणार आहे, त्याच्यानंतर डिडंट असणार आहे. आता हा जो डिडंट आहे ना, ह्या डिडंटच्या जागी आपण डिड नॉट सुद्धा लिहू शकतो. ओके, समजते मी काय म्हणतोय ते. डिडंट हे कॉन्ट्रॅक्शन आहे कशाचं, तर डिड नॉटचं. ठीक आहे, डिड नॉट यूज करा किंवा डिडंट यूज करा, एकच गोष्ट आहे. फाईन. डिड नॉट हा फॉर्मल आहे, डिडंट हा इनफॉर्मल आहे. ओके, सो व्यक्ती यूज करायचा आहे, देन डिड नॉट किंवा डिडंट.
देन तुम्हाला यूज टू यूज करायचा आहे, यूज टू. आता इथे यूजच्या पुढे डी लागणार नाही एक्स्ट्रा, वरती काय असायचं युज्ड, ठीक आहे, युज्ड हे असायचं, ड लागायचा एक्स्ट्रा. आता इथे ड एक्स्ट्रा लागणार नाहीये किंवा डी एक्स्ट्रा लागणार नाहीये, फक्त काय असणार आहे यूज आणि त्याच्या पुढे टू, यूज टू एवढंच. फाईन. आणि देन आपल्याला काय करायचंय, ऍक्शन यूज करायची आहे. काय यूज करायचं आपल्याला, ऍक्शन यूज करायची आहे, ज्या ऍक्शन बद्दल बोलतोय आपण, आणि त्या ऍक्शनच्या पुढे त्याची एक्स्ट्रा डिटेल्स, ठीक आहे, त्या ऍक्शन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. जसं की इथे खेळत नव्हतो, पण काय खेळत नव्हतो, तर क्रिकेट खेळत नव्हतो. कधी क्रिकेट खेळत नव्हतो, तर एव्हरी इव्हनिंग, म्हणजे दररोज संध्याकाळी क्रिकेट खेळत नव्हतो. इथं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. समजते मी काय म्हणतोय. तर अजून एक तुम्हाला नियम सांगतो बघा मी, ज्या वेळेस वाक्यामध्ये डीड नॉट येतं किंवा डिडंट येतो, त्यावेळेस आपण ऍक्शनला फर्स्ट टाईप मध्ये ठेवत असतो. ठीक आहे, कशामध्ये, फर्स्ट टाईप मध्ये, फर्स्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे, यूज काय आहे, एक ऍक्शन आहे. एक रूल तुम्हाला इथे मी शिकवतो पटकन बघा. यूज टाईप 1, युज्ड आणि युज्ड. ठीक आहे, यूज टाईप 1, युज्ड टाईप 2 आणि युज्ड टाईप 3. ठीक आहे, वर्ब 1, वर्ब 2 अँड वर्ब 3. फाईन. ज्या वेळेस वाक्यामध्ये डिडंट येणारे किंवा डिड नॉट येणार आहे, त्यावेळेस आपण टाईप 1च यूज करतो, वर्ब 1 यूज करत असतो. ठीक आहे, तर वरती बघा आपण वर्ब 2 यूज करत होतो. ठीक आहे, टाईप 2 यूज करत होतो, पण आता इथे डिडंट आणि डिड नॉट आल्यामुळे आपण टाईप 1 यूज करणार आहे, वर्ब 1 यूज करणार आहे. तसं तर तुम्हाला म्हणजे जास्त डिटेल्सची आवश्यकता नाहीये, बिकॉज हा स्पोकन इंग्लिशचा पार्ट आहे. पण असे काही स्टुडंट्स पण आहेत आपले व्ह्युअर्स की जे MPSC UPSC ऍस्पिरंट्स आहेत, त्यांना अकॅडमिक्ससाठी लागतं इंग्लिश, सो त्यांच्यासाठी हे मी एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊयात. तर आपलं चाललं होतं काय, शी डिडंट यूज टू वेकअप अर्ली, आणि इथे मी तुम्हाला स्ट्रक्चर एक्सप्लेन करत होतो. तर स्ट्रक्चर काय असतं सेंटेन्सचं, तर व्यक्ती यूज करा सुरुवातीला, ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तो व्यक्ती, देन डिड नॉट किंवा डिडंट यूज करा, त्याच्यानंतर यूज टू. ठीक आहे, फक्त यूज टू, देन ऍक्शन यूज करा, ऍक्शनचा फर्स्ट टाईप यूज होणार आहे इथे, आणि शेवटी जे येते एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायचं. शेवटी काय यूज करायचं आपल्याला, एक्स्ट्रा डिटेल्स जे आहेत त्या यूज करायच्या आहेत. तर याचा अर्थ असा असतो की एखादी गोष्ट मी पूर्वी करत नव्हतो पण आता करतोय, असं इनडायरेक्ट मिनिंग असतो, लक्षात ठेवा. एखादी गोष्ट मी पूर्वी करत नसायचो, एखादी गोष्ट, एखादी क्रिया मी पूर्वी करत नव्हतो, बट इनडायरेक्ट मिनिंग असा निघतो की आता ती गोष्ट मी करतोय. फाईन. तर आपलं आता थर्ड सेंटेन्स, आय डिडंट यूज टू एक्सरसाइज रेग्युलरली. आय डिडंट यूज टू एक्सरसाइज रेग्युलरली. याचा अर्थ आहे की मी पूर्वी नियमितपणे व्यायाम करत नसायचो, मी पूर्वी नियमितपणे व्यायाम करत नव्हतो. ठीक आहे, पण आता त्याचा इनडायरेक्ट मिनिंग काय असणार आहे, लक्षात ठेवा. काय, तर आता तो व्यक्ती नियमितपणे व्यायाम करतोय, कारण की जी परिस्थिती होती त्याच्या उलट आता परिस्थिती असते, लक्षात ठेवा. ओके, जसं सिच्युएशन काय की तो व्यायाम करत नसायचा पूर्वी, उलट काय त्याचं, तर व्यायाम करत असणे, म्हणजे तो आता व्यायाम करतोय. फाईन. पुढचं वाक्य आपलं, he didn't used to travel by bus. He didn't used to travel by bus. याचा अर्थ आहे की तो पूर्वी बसने प्रवास करत नसायचा, तो पूर्वी बसने प्रवास करत नव्हता. ओके, मग आता याचं इनडायरेक्ट मिनिंग काय की तो आता बसने प्रवास करतोय. फाईन. तुमचा एखादा फ्रेंड किंवा एखादा असा व्यक्ती की ज्याला तुम्ही पूर्वीपासून ओळखताय आणि तुम्हाला आता तो असा दिसतोय की तो नेहमी कुठं पण जायचं झालं तर तो बसनेच जातो. ठीक आहे, आणि हाच व्यक्ती पूर्वी गाडीशिवाय कुठे जात नव्हता. तो असा म्हणायचा की मला बसचा प्रवास हा अजिबातच आवडत नाही, आणि तो बसचा प्रवास कधीच करत नव्हता. ठीक आहे, मग तुम्हाला तो दिसला की अरे हा प्रत्येक वेळेस कुठेही जायचं म्हटलं तर बसनेच जातो, कुठेही प्रवास करायचा म्हटला तर बसनेच प्रवास करतो. मग तुम्ही सांगताय काय की आता तर हा बसने प्रवास करतोय सारखा, पण पूर्वी हा बसने प्रवास करत नसायचा.
किंवा बसने प्रवास करत नव्हता. ठीक आहे. पुढे, we didn't use to order food online. We didn't use to order food online. याचा अर्थ आहे की आम्ही पूर्वी ऑनलाईन फूड ऑर्डर करत नसायचो. आम्ही पूर्वी जेवण जे येते ऑनलाईन ऑर्डर करत नव्हतो. ठीक आहे. पण इनडायरेक्ट मिनिंग काय निघेल मग, की आत्ता ही लोक जे येते ऑनलाईन फूड ऑर्डर करतात. समजते. पुढे, आय डिडंट यूज टू बी व्हेरी कॉन्फिडंट. आय डिडंट यूज टू बी व्हेरी कॉन्फिडंट. याचा अर्थ आहे की मी पूर्वी जास्त कॉन्फिडंट नव्हतो. मी पूर्वी जास्त आत्मविश्वासू नसायचो. ठीक आहे. याचा अर्थ हा व्यक्ती जो आहे तो आता कॉन्फिडंट आहे. असा एखादा व्यक्ती की जो पूर्वी खूप घाबरट होता आणि नंतर त्याने स्वतःमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट्स केल्या आणि तो एक खूप कॉन्फिडंट पर्सन आहे. त्याने खूप मोठी गोष्ट अचीव केली लाईफमध्ये आणि तो एक सेमिनार जो आहे तो सध्या कंडक्ट करतोय आणि तो सेमिनारमध्ये सांगतोय की प्रत्येकाने कॉन्फिडंट राहा, प्रत्येकाने या सवयी लावून घ्या. आणि तो सांगतोय काय, की मी बघा आत्ता तर कॉन्फिडंट दिसतोय तुम्हाला, पण पूर्वी मी कॉन्फिडंट नसायचो. ठीक आहे. काय सांगतोय तो, मी पूर्वी कॉन्फिडंट नसायचो पण तो आता कॉन्फिडंट आहे. ओके. आता इथे बघा एक सिच्युएशन क्रिएट झाली. हे नवीन टाईपचं सेंटेन्स आहे. काय नवीन टाईप आहे, वरती बघा सगळीकडे यूज टू होतं आणि मग वर्ब होता. आता इथे यूज टू बी आहे आणि वर्ब नाहीये याच्यामध्ये. ओके. म्हणजे नवीन टाईपचं सेंटेन्स आहे. फाईन. तर आता आपण याचं स्ट्रक्चर जे ते शिकून घेऊया. तर बघा या अशा प्रकारच्या सेंटेन्समध्ये कशाबद्दल चर्चा केली गेली, तर सिच्युएशन बद्दल चर्चा केली गेली आहे. ठीक आहे. सिच्युएशन, परिस्थिती आणि गुणधर्माबद्दल चर्चा केली गेली आहे. ठीक आहे. इथं ऍक्शन बद्दल बोललं जात नाहीये. इथे परिस्थितीबद्दल आणि सिच्युएशन बद्दल बोललं जातंय. सिच्युएशन, परिस्थिती किंवा गुणधर्म काय आहे, तर कॉन्फिडंट असण्याचा, आत्मविश्वासू असण्याचा. लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला सेकंड टाईपचं सेंटेन्स बनवायचं असतं त्यावेळेस तुम्हाला युज्ड टू सोबत बी किंवा यूज टू सोबत बी यूज करायचा आहे. ठीक आहे. आणि हे जे ते निगेटिव्ह सेंटेन्स आहे ना, म्हणजे इथं काय सांगितलं जातंय, तर पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. वरती काय सांगितलं जायचं, तर पूर्वी अशा प्रकारची परिस्थिती होती. ठीक आहे. वरची गोष्ट वेगळी होती, पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं आणि खाली जे आहे ते थोडं वेगळं सेंटेन्स आहे. याचा अर्थ काय, तर पूर्वी अशी सिच्युएशन, पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आणि हे वाक्य बनवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, तर व्यक्ती यूज करणार आहात. सुरुवातीला व्यक्तीचा उल्लेख करा, देन डिडंट किंवा डिड नॉट, त्याच्यानंतर यूज टू बी. ठीक आहे. काय यूज करायचंय, यूज टू बी. ठीक आहे. सेम रूल काय, तर डिडंट किंवा डिड नॉट आल्याच्या नंतर आपण वर्ब वन यूज करतो, ऍक्शनचं टाईप वन यूज करतो. दॅट्स वाय इथं यूज होणार नाही. इथे काय यूज होणार आहे, तर यूज हाच यूज होणार आहे फक्त. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे मग टू बी, यूज टू बी, म्हणजे एकत्रित काय होईल, यूज टू बी. आणि त्याच्यानंतर तुमची सिच्युएशन मेन्शन करा. ठीक आहे. ती परिस्थिती मेन्शन करा तिथे, ज्या परिस्थितीबद्दल बोलताय किंवा ज्या गुणधर्माबद्दल बोलताय तो गुणधर्म. फाईन. सो आय होप तुम्हाला स्ट्रक्चर समजलं असेल. आता प्रत्येक ठिकाणी सेम स्ट्रक्चर यूज करूयात आपण. वाक्य बघा, ही डिडंट यूज टू बी व्हेरी ऍक्टिव्ह इन कॉलेज. ही डिडंट यूज टू बी व्हेरी ऍक्टिव्ह इन कॉलेज. याचा अर्थ आहे की तो कॉलेजमध्ये जास्त ऍक्टिव्ह नसायचा, तो कॉलेजमध्ये जास्त सक्रिय नसायचा. एखादा व्यक्ती आहे बघा, एक तुमचा फ्रेंड किंवा एक असा व्यक्ती ज्याला तुम्ही आधीपासून ओळखताय, तो आत्ता तुम्हाला दिसतोय की प्रत्येक आंदोलनामध्ये आहे किंवा तो प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेतो नेहमी. ठीक आहे. ज्या सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सोशल ऍक्टिव्हिटीजमध्ये मग तुम्ही असं म्हणताय की हा जो व्यक्ती आहे तुम्हाला प्रत्येक सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये दिसतो, पण हा ज्यावेळेस कॉलेजमध्ये असायचा ना त्यावेळेस तो अजिबातच ऍक्टिव्हेट नसायचा. ठीक आहे. हा व्यक्ती कॉलेजमध्ये असताना ऍक्टिव्हेट नसायचा किंवा ऍक्टिव्हेट नव्हता. ठीक आहे. जास्त तो ऍक्टिव्ह नव्हता त्यावेळेस. फाईन. म्हणजे आता तो काय आहे, तर ऍक्टिव्ह आहे. पुढे, दिस प्लेस डिडंट यूज टू बी व्हेरी क्राउडेड. दिस प्लेस डिडंट यूज टू बी व्हेरी क्राउडेड. याचा अर्थ आहे की ही जी जागा आहे
ती पूर्वी जास्त क्राऊडेड म्हणजे जास्त गर्दीची नसायची. म्हणजेच या जागेवरती पूर्वी जास्त गर्दी नसायची. फाईन. याचा अर्थ काय असणार आहे की आता तिथे गर्दी आहे. पुढे, माय ब्रदर डिडंट यूज टू बी इंटरेस्टेड इन स्पोर्ट्स. माय ब्रदर डिडंट यूज टू बी इंटरेस्टेड इन स्पोर्ट्स. माझा भाऊ पूर्वी स्पोर्ट्समध्ये, खेळांमध्ये इंटरेस्टेड नसायचा. ओके, सपोज असं झालं की तुमचा भाऊ आहे की जो सतत आता स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये जो आहे तो पार्टिसिपेशन करतो, त्याचा खूप इंटरेस्ट वाढलाय खेळांमध्ये आणि तुम्ही खूप सरप्राईज झालात का, बिकॉज तो पूर्वी तेवढा इंटरेस्टेड नसायचा खेळांमध्ये. ओके, पण आता आहे. पुढे, आय डिडंट यूज टू बी कम्फर्टेबल विथ न्यू पीपल. आय डिडंट यूज टू बी कम्फर्टेबल विथ न्यू पीपल. याचा अर्थ आहे की मी पूर्वी नवीन लोकांसोबत तेवढा कम्फर्टेबल नसायचो. ठीक आहे, नवीन लोकांबरोबर मी तेवढा कम्फर्टेबल पूर्वी नसायचो किंवा कम्फर्टेबल नव्हतो. ओके, सपोज आत्ता म्हणजे तुम्ही नवीन लोक भेटली तर सहज त्यांच्या गाठी भेटी घेता, त्यांच्यासोबत सहजपणे बोलता, तुम्हाला अजिबातच भीती वाटत नाही किंवा शाय वाटत नाही, तुम्ही कम्फर्टेबल फील करताय. तर तुम्ही एका व्यक्तीला सांगताय की अरे आता तर अशी सिच्युएशन आहे की मला खूप कम्फर्टेबल वाटतं, मला काहीच म्हणजे असं अवघड वाटत नाही त्याच्यामध्ये, पण पूर्वी मी तेवढा कम्फर्टेबल नसायचो नवीन लोकांसोबत. फाईन. सो आता बघा आपण काय केलं, पॉझिटिव्ह कव्हर केले अँड आपण निगेटिव्ह कव्हर केले. नाव वी आर गोइंग टू कव्हर दी क्वेश्चन्स. फाईन. तर आपण क्वेश्चन्स सुरू करणार आहोत, पण क्वेश्चन्स सुरू करण्याआधी तुमच्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट सूचना आहे, एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. ती इन्स्ट्रक्शन अशी आहे की बघा, ज्या स्टुडंट्सला डेली लेसन्सचे नोट्स हवे आहेत, वर्कशीट हवे आहेत, असाइनमेंट हवे आहे किंवा ज्यांना रोजचा डेली प्लॅन हवा आहे प्रॅक्टिससाठी, त्यांनी काय करा, मला डायरेक्ट मेसेज करा. ओके, माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, त्या नंबरवरती काय करा, तुम्ही डायरेक्ट मेसेज करा. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे व तुम्हाला डे सांगायचा आहे की कोणत्या डेच्या लेसनचे तुम्हाला नोट्स हवे आहेत, वर्कशीट हवे आहेत, असाइनमेंट हवे आहेत ते. ओके, आणि ज्यांना ज्यांना प्रॅक्टिससाठी प्लॅन हवा आहे किंवा प्रॅक्टिसचं रुटीन हवं आहे की कशी प्रॅक्टिस करू काय वगैरे, ते सुद्धा मला या नंबरवरती जे येते मेसेज करू शकता. ओके, तर बघा, हा आपण प्रोग्राम हाती घेतला आहे की आपल्याला आपल्या महाराष्ट्रामधल्या जास्तीत जास्त स्टुडंट्सला इंग्लिशमध्ये फ्लुएंट बनवायचं आहे. बिकॉज बघा, मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पाहिलं की ते खूप टॅलेंटेड असतात, त्यांचं टेक्निकल नॉलेज खूप चांगलं असतं, खूप टॅलेंटेड असतात, इंटेलिजंट असतात, पण ही मुलं फक्त आणि फक्त कम्युनिकेशन स्किल वीक असल्यामुळे इंटरव्ह्यूजमध्ये रिजेक्ट होतात. ठीक आहे, आणि अशी पण एक गोष्ट मी पाहिली की जे पॅरेंट्स आहेत, ठीक आहे, पॅरेंट्सला त्यांच्या जे डॉटर आहेत किंवा त्यांचं सन आहे, त्यांची जी मुलं आहेत, त्या मुलांचा अभ्यास घेता येत नाही. त्यांना समजत नाही की आपल्या मुलांचा अभ्यास कसा घ्यावा वगैरे. खूप प्रॉब्लेम्स येतात त्यांना, कारण की मुलं जे ते इंग्लिश मिडियमला असतात किंवा सेमी इंग्लिशला असतात, पण मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा किंवा ज्यावेळेस ते स्कूलच्या मीटिंगमध्ये जातात तर तिथे पार्टिसिपेट कसं करायचं, काय बोलायचं, हेच त्यांना समजत नाही. तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा हा कोर्स आहे. बघा, मी खूप खूप इझी लँग्वेजमध्ये प्रत्येक गोष्ट जे ते शिकवत आहे. आणि बघा, मी तुम्हाला गॅरंटीड सांगितलेलं आहे माझ्या फर्स्ट डे पासूनच की हा कोर्स ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट करताल ना 30 डेजच्या कोर्स कम्प्लिशनच्या नंतर तुम्ही एक फ्लुएंट इंग्लिश स्पीकर असणार आहात. बिकॉज हा कोर्स मी उगाच काहीतरी व्हिडिओज बनवायचे म्हणून लॉन्च केलेला नाहीये. ठीक आहे, हा जो कोर्स आहे तो एकदम प्रामाणिकपणे मी ईच डेला ईच लेसन जो आहे तो अपलोड करतोय. ठीक आहे, दॅट्स वाय आपले व्हिडिओज सुद्धा लॉंग होतात ते बघा. कारण की जर बघा, मला जर कसले व्हिडिओज जर मला अपलोड करायचे असते तर मी शॉर्ट व्हिडिओज बनवले असते 20 ते 25 मिनिटांचे. ठीक आहे, ज्याला की जास्त वेळ लागत नाही. पण आपल्या व्हिडिओजला वेळ का लागतोय, बिकॉज बघा, प्रत्येक गोष्टीचा मी डिटेल्ड एक्सप्लेनेशन देतोय आणि हा माझा एक खूप प्रामाणिक प्रयत्न आहे. तर बघा, मला तुमची रिक्वेस्ट आहे. ठीक आहे, बघा, तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कृपया आपला हा जो लेसन आहे, आपले हे जे व्हिडिओज आहेत किंवा आपली जी प्लेलिस्ट आहे कोर्सची, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
बिकॉज बघा तुमचं शेअर करणं कोणाचं तरी चांगलं करू शकतं. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल अजून सुद्धा तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मधली बेल आयकन जे आहे ते तुम्ही ऑन करा, जेणेकरून ईच व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. कारण की येत्या काही दिवसांमध्ये मी इंटरव्ह्यूवरची एक फुल सिरीज जे आहे ते लॉन्च करणार आहे. ठीक आहे. मी इंटरव्ह्यूवरती जे आहे ते प्रॉपर एक डेडिकेटेड कोर्स जो आहे तो लॉन्च करणार आहे. आणि एमपीएससी आणि यूपीएससी ॲस्पिरंट्स साठी सुद्धा एक खूप चांगली संपूर्ण इंग्लिशच्या पेपरचं प्रिपरेशन याची मी सिरीज स्टार्ट करणार आहे. ओके. सो आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन जे आहे ते ऑन करा. फाईन. तर आता आपण वळूयात आपल्या सेंटेन्सेसकडे. तर आपलं पहिलं सेंटेन्स, डिड यू यूज टू प्ले क्रिकेट एव्हरी इव्हनिंग. डिड यू यूज टू प्ले क्रिकेट एव्हरी इव्हनिंग. आता याचा अर्थ आहे, इथे प्रश्न विचारला जातो काय, तर तू दररोज संध्याकाळी क्रिकेट खेळायचा का. तू दररोज संध्याकाळी क्रिकेट खेळायचा का. फाईन. आता आपण अजून एक सेंटेन्स बघूयात व त्याच्यानंतर आपण डीपली जे ते चर्चा करूयात स्ट्रक्चरवरती आणि कंडिशनवरती. फाईन. पुढे, डिड शी यूज टू वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. डिड शी यूज टू वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. याचा अर्थ आहे की ती दररोज सकाळी लवकर उठायची का, किंवा ती पूर्वी दररोज सकाळी लवकर उठत असायची का. ओके. आता इथे बघा हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे क्वेश्चन्स आपण का फ्रेम करत असतो, तर ज्या ज्या वेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीची पूर्वीची सवय जाणून घ्यायची असते त्यावेळेस आपण हे असे क्वेश्चन्स जे येते विचारणार आहोत. ठीक आहे. बघा ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या पर्सनची किंवा एखाद्या व्यक्तीची पूर्वीची सवय जाणून घ्यायची आहे त्यावेळेस हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स यूज करा. ठीक आहे. आता इथे आपण काय विचारत असतो, तर अशी एखाद्या व्यक्तीची सवय होती का, तो व्यक्ती अशी सवय फॉलो करायचा का, त्याला ही सवय होती का. ठीक आहे. किंवा आपण स्टेट बद्दल बोलत असतो की त्याचा असा स्वभाव होता का. फाईन. तर आता आपण ऍक्शन बद्दल बोलतोय की तो व्यक्ती अशी गोष्ट करायचा का. आणि त्यासाठी आपण फॉर्मॅट किंवा स्ट्रक्चर काय यूज करणार आहे, तर आपण डिडने सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. आपण सुरुवात कशाने करणार आहोत, तर आपण डिडने सुरुवात करणार आहोत. डिडने सुरुवात करून झाल्याच्या नंतर तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करताय तो व्यक्ती डिडच्या नंतर यूज करा. त्याच्यानंतर यूज टू यूज करा. काय यूज करायचं आहे, यूज टू. इथे यूज होणार आहे. पॉझिटिव्ह मध्येच आपण युज्ड म्हणजे ड एक्स्ट्रा लावायचो आपण यूजला. ठीक आहे. कारण की नियम असा सांगतो की ज्या ज्या वेळेस डिड येणार आहे, ठीक आहे, मगाशी आपण पाहिलं निगेटिव्ह मध्ये काय की डिडंट किंवा डिड नॉट आल्यावरती V1 यूज होतो. ठीक आहे. याचं कारण म्हणजे हा डिड. तर ज्या ज्या वेळेस डिड येणार आहे सेंटेन्स मध्ये त्यावेळेस आपण वर्बला काय करतो किंवा ऍक्शनला काय करतो, फर्स्ट टाइप मध्ये लिहितो. सो फर्स्ट टाइप काय आहे, यूज आहे. युज्डचा फर्स्ट टाइप हा यूज आहे. सो दॅट्स वाय आपण काय यूज करणार आहे, यूज करणार आहे, बिकॉज क्वेश्चन मध्ये डीड येत आहे. फाईन. तर बघा डीडने सुरुवात करा, त्याच्यानंतर व्यक्ती, देन टू यूज करायचा आहे, त्याच्यानंतर ऍक्शन यूज करायचे आहे. ऍक्शनचा फर्स्ट टाइप यूज होतो हे लक्षात ठेवा. आणि शेवटी ऍक्शन बद्दल एक्स्ट्रा डिटेल तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहे ऍक्शनच्या पुढे. फाईन. सो या सेंटेन्स मध्ये पण बघा सेम स्ट्रक्चर फॉलो झाला आहे. डीड, त्याच्यानंतर व्यक्ती, देन यूज टू, त्याच्यानंतर ऍक्शन फर्स्ट टाइप, देन एक्स्ट्रा डिटेल्स. फाईन. इथे आपण एखाद्या व्यक्तीची सवय जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो पूर्वीची. फाईन. तर आता नेक्स्ट सेंटेन्स, डिड यू यूज टू स्टडी ॲट नाईट. डिड यू यूज टू स्टडी ॲट नाईट. आता इथे प्रश्न केला जातोय काय की तू पूर्वी रात्री अभ्यास करायचा का. ठीक आहे. तू पूर्वी रात्री अभ्यास करायचा का, म्हणजे तुला सवय होती का पूर्वी रात्री अभ्यास करण्याची. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, डिड दे यूज टू ट्रॅव्हल बाय बस टू कॉलेज. डिड दे यूज टू ट्रॅव्हल बाय बस टू कॉलेज. याचा अर्थ आहे की ते पूर्वी कॉलेजला बसने ट्रॅव्हल करायचे का. ठीक आहे. म्हणजेच कॉलेजपर्यंतचा जो प्रवास आहे ते
पूर्वी बसने करायचे का, म्हणजे त्यांना सवय होती काही की ते कॉलेजपर्यंतचा प्रवास बसने करायचे. ठीक आहे, सवय होती की नव्हती हे विचारलं जाते, लक्षात ठेवा. कन्फर्म नाहीये म्हणजे प्रवास करायचेच किंवा प्रवास करत नव्हतेच हे कन्फर्म नाहीये, हे विचारलं जात आहे. मग समोरच्या व्यक्तीवर डिपेंड असणार आहे. जर ती गोष्ट असेल तर तो हो बोलेल, या ती गोष्ट नसेल तशी तर तो मग नो बोलेल. ठीक आहे, वरती पण सेम तसंच होतं. कन्फर्म नव्हतं, कन्फर्मच करून घेण्यासाठी प्रश्न विचारला जातोय हो किंवा नाही मध्ये. फाईन. पुढे, Did he used to play outdoor games after school? Did he used to play outdoor games after school? याचा अर्थ आहे की ते शाळा झाल्याच्या नंतर किंवा शाळा सुटल्याच्या नंतर आउटडोर गेम्स खेळायचे का. आउटडोर गेम्स म्हणजे बाहेर जाऊन आपण खेळतो ना मैदानी खेळ, ते खेळ म्हणजे आउटडोर गेम्स असतात. ओके, तर इथे त्या सर्व लोकांची जी काही लोक असतील किंवा जो काही ग्रुप असेल फ्रेंड्सचा त्यांच्याबद्दल विचारलं जातं की ते पूर्वी शाळा झाल्याच्या नंतर, शाळा सुटल्याच्या नंतर आउटडोर गेम्स खेळायचे का. जर खेळत असतील आउटडोर गेम्स तर तिथे येस मध्ये येईल उत्तर, नसेल खेळत तर नो मध्ये आन्सर येईल. ओके, पुढचं सेंटेन्स. Did you used to be very shy? Did you used to be very shy? याचा अर्थ आहे की तू पूर्वी खूप लाजाळू असायचा का. हा प्रश्न आहे, तू पूर्वी खूप लाजाळू असायचा का. आता इथे लक्षात ठेवा, कंडिशन चेंज झाली, थोडं वेगळं सेंटेन्स आहे. ओके, सेकंड कंडिशन वरती बेस्ड क्वेश्चन आहे. वरचे जे क्वेश्चन्स होते ना ते पास्ट हॅबिट्स वरती बेस्ड होते, म्हणजे पूर्वीची सवय. आत्ताचा जो क्वेश्चन आहे तो पास्ट स्टेट किंवा पास्ट सिच्युएशन याच्यावरती बेस्ड आहे. ठीक आहे, म्हणजे इथे सिच्युएशन बद्दल विचारलं जाते, परिस्थितीबद्दल विचारलं जाते किंवा गुणधर्माबद्दल विचारलं जाते की असं असं असायचं का. ठीक आहे, इथं काय विचारलं जाते की हा जो व्यक्ती आहे किंवा तू शाय असायचा का, तू लाजाळू असायचा का. ठीक आहे, किंवा तू पूर्वी लाजत होता का. ओके, तर अशा प्रकारचं सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्ही डीडने सुरुवात करा, त्याच्यानंतर ज्या व्यक्तीबद्दल विचारायचं आहे तो व्यक्ती यूज करा. देन यूज टू बी, काय यूज करायचंय, यूज टू बी. ओके, लक्षात ठेवा, यूज टू बी. देन पुढे जे येते तुम्हाला ती कंडिशन, तो गुणधर्म, ती परिस्थिती किंवा सिच्युएशन यूज करायची आहे. जसं इथे शाय ही सिच्युएशन होती, शाय हे कॅरेक्टर होतं. ओके, आपलं नेक्स्ट सेंटेन्स. Did she used to be interested in studies? Did she used to be interested in studies? ती अभ्यासामध्ये इंटरेस्टेड असायची का, ती अभ्यासामध्ये पूर्वी इंटरेस्टेड असायची का. ओके, असं तुम्ही प्रश्न विचारत आहात. तुम्हाला इथे काहीच माहिती नाही, लक्षात ठेवा, त्या व्यक्तीबद्दल की तो व्यक्ती खरंच लाजळ होता का किंवा ती व्यक्ती जे ते खरंच अभ्यासामध्ये इंटरेस्टेड असायची का. इथे तुम्हाला माहिती नाहीये म्हणून तर तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करताय, लक्षात ठेवा. ओके, पुढे. Did he used to be good at mathematics? Did he used to be good at mathematics? याचा अर्थ आहे की तो मॅथमॅटिक्स मध्ये म्हणजेच गणितामध्ये चांगला असायचा का. ठीक आहे, चांगला असणं म्हणजे काय, त्याला पूर्वी गणित यायची का, तो हुशार होता का गणितामध्ये किंवा तो हुशार असायचा का गणितांमध्ये. ओके, अगेन इथे कंडिशन बद्दल विचारलं जाते, सिच्युएशन बद्दल विचारलं जाते, परिस्थितीबद्दल विचारलं जाते. ठीक आहे, ही अशी परिस्थिती होती का की तो हुशार असायचा का. ओके, तर या सेंटेन्सेस मध्ये सुद्धा लक्षात ठेवा आपलं ऍक्शन यूज होत नाही. इथे आपण कॅरेक्टर यूज करत असतो, सिच्युएशन परिस्थिती आपण यूज करत असतो. इथे वर्ब यूज होत नाही वरच्या सारखं, समजतंय. तर आता आपण पुढे जाऊयात. Did you used to be confident during interviews? Did you used to be confident during interviews? याचा अर्थ आहे की तू इंटरव्ह्यूच्या दरम्यान पूर्वी कॉन्फिडेंट असायचा का. ठीक आहे, तू पूर्वी इंटरव्ह्यूच्या दरम्यान आत्मविश्वासू किंवा कॉन्फिडेंट असायचा का. ठीक आहे, त्याच्या आत्मविश्वासाबद्दल विचारलं जातंय.
आणि कधीच्या वेळेबद्दल तर पूर्वीच्या वेळेबद्दल विचारलं जात आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपला. Did you used to be afraid of speaking in front of a group? Did you used to be afraid of speaking in front of a group? ठीक आहे, आता इथे काय विचारलं जातंय त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला, तर तू पूर्वी ग्रुपच्या समोर बोलायला घाबरायचा का? ठीक आहे, ग्रुप म्हणजे काय तर जास्त लोकांचा गट, जास्त लोकांचा ग्रुप. म्हणजेच थोडक्यात तू पूर्वी जास्त लोकांसोबत बोलायला घाबरायचा का? ठीक आहे, तू पूर्वी जास्त लोकांच्या समोर बोलायला घाबरायचा का? फाईन. तर आता आपण काय केलं तर क्वेश्चन्स सुद्धा पाहिले. आता इथून पुढे आपण काय करणार आहे तर आपण क्वेश्चन्स विथ आन्सर्स कव्हर करणार आहे. ओके, म्हणजे क्वेश्चन्सचे येस आणि नो मध्ये दोन्हीमध्ये आन्सर्स कसे द्यायचे ते. फाईन, तर आपण स्टार्ट करूयात. Did you used to be nervous before exams? Did you used to be nervous before exams? आता इथे विचारलं जातंय की तू पूर्वी एक्झाम्सच्या आधी, परीक्षांच्या आधी नर्वस असायचा का? तू नर्वस फील करायचा का त्या काळी, ज्या वेळेस एक्झाम्स असायच्या त्या वेळेस? ओके, बघा सेम गोष्टी मी कव्हर करतोय, एवढंच की इथे क्वेश्चन पण घेतोय आणि येस आणि नो मध्ये आन्सर कसं द्यायचं हे पण कव्हर करतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या मी सेम सेंटेन्सेस कव्हर करतोय, जसं वरती क्वेश्चन्स घेतले होते ना तशाच टाईपचे क्वेश्चन्स इथे पण घेतोय, आणि जे इथे येस नो टाईपमध्ये गेलं ना तेच इथे येस नो टाईपमध्ये असणार आहे. एवढंच की मी या पार्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स पण आणि त्याच्या मग उत्तरं कशी द्यायची ना येसमध्ये आणि नो मध्ये हे शिकवत आहे. ठीक आहे, तर मला असं वाटतं वाक्याचं स्ट्रक्चर सांगायची गरज नाही, वेगळं स्ट्रक्चर सेम असणार आहे. क्वेश्चनसाठी यांचं स्ट्रक्चर असणार आहे, येस साठी इथलं स्ट्रक्चर असणार आहे, व नो साठी इथले दोन टाईपचे स्ट्रक्चर असणार आहे. ओके, सो बघा काय होतं. डिड यू यूज टू बी नर्वस बिफोर एक्झाम्स? तू परीक्षांच्या आधी नर्वस असायचा का? कंडिशन बद्दल विचारलं जाते, ती स्टेट, ती सिच्युएशन नर्वसनेसची. मग इथे उत्तर काय दिलं जाणार? जर नर्वस असेल तो व्यक्ती तर मग येस आय यूज टू बी नर्वस बिफोर एक्झाम्स. येस आय यूज्ड टू बी नर्वस बिफोर एक्झाम्स. हो, मी एक्झाम्सच्या आधी नर्वस असायचो. ठीक आहे, जर तो नर्वस असेल तर त्या काळी. ओके, आता बघा इथे येस मध्ये उत्तर दिलं जाते. इथे तुम्हाला कुठं डीड दिसतोय का? येस वाल्या वाक्यामध्ये नाही दिसत आहे. ठीक आहे, तर जिथे डीड नसणार ना तिथे मग यूज जो आहे ना त्याला डी लागतो एक्स्ट्रा. ठीक आहे, ड लागतो एक्स्ट्रा, म्हणजे तो काय बनतो? युज्ड टू. युज्ड टू. व इथे आपण स्टेट बद्दल विचारत होतो ना. ठीक आहे, स्टेट म्हणजे सिच्युएशन बद्दल आपण विचारत होतो. इथे वर्ब नाही बघा, ऍक्शन नाहीये, दॅट्स वाय बी पण लागला. फाईन. आणि खाली काय तर नो आय डिडंट यूज टू बी. ओके, आय डिडंट यूज टू बी नर्वस बिफोर एक्झाम्स. नाही मी एक्झाम्सच्या आधी किंवा परीक्षेच्या आधी नर्वस नसायचो. ठीक आहे, आता या सेंटेन्समध्ये बघा डिडंट, याच्यामध्ये डीड येतोय ना, तर डीड आला की आपण काय करणार आहे? ऍक्शनचं फर्स्ट टाईप यूज करणार आहे, म्हणजे आपण यूज एवढंच ठेवणार आहे, ड नाही लावणार एक्स्ट्रा. त्याच्यामुळे इथे बघा ड आला नाही, म्हणजे डी आला नाही. काय आलं? यूज टू बी. काय आलं? यूज टू बी. फाईन. पुढचा आपला आता क्वेश्चन. डिड यू यूज टू बी शाय अराउंड न्यू पीपल? डिड यू यूज टू बी शाय अराउंड न्यू पीपल? याचा अर्थ आहे की तू नवीन लोकांसमोर लाजायचा का? ठीक आहे, तू पूर्वी नवीन लोकांसमोर लाजायचा का असा प्रश्न आहे. जर हा व्यक्ती लाजत असेल तर मग काय म्हणेल? येस आय यूज्ड टू बी शाय अराउंड न्यू पीपल. हो, मी पूर्वी नवीन लोकांसमोर लाजायचो. आणि नसेल लाजत तर नो आय डिड नॉट किंवा नो आय डिडंट. जसं तुम्हाला मी आधी पण सांगितलं, डिड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय आहे? डिडंट आहे. ठीक आहे, मुद्दाहून इथे मी डिड नॉट पण यूज केलाय. दोन्ही एकच आहे. डिड नॉट हा फॉर्मल आहे, डिडंट हा इनफॉर्मल आहे. ओके, सो नो आय डिड नॉट किंवा नो आय डिडंट यूज टू बी शाय अराउंड न्यू पीपल. नाही मी पूर्वी नवीन लोकांसमोर लाजत नसायचो. ओके, पुढे डिड यू यूज टू राईट अ डायरी? डिड यू यूज
टू राईट अ डायरी? याचा अर्थ आहे की तू पूर्वी डायरी लिहायचा का? तू पूर्वी डायरी लिहायचा का? ओके, इथे त्याच्या पूर्वीच्या सवयीबद्दल विचारलं जाते. ठीक आहे, बघा या कंडिशन वरती हा क्वेश्चन आहे. पास्ट हॅबिट्स, त्याच्या पूर्वीची सवय. तर इथे जर त्याला सवय असेल पूर्वी डायरी लिहिण्याची, तर तो उत्तर काय देईल? येस, आय युज्ड टू राईट अ डायरी. हो, मी पूर्वी डायरी लिहायचो. आता बघा अगेन इथे डीड नाहीये, दॅट्स वाय यूज झाला. आणि ह्या सेंटेन्स मध्ये बी नाहीये, वरती पण बी नाहीये. का बी नाहीये? बिकॉज ऍक्शन बद्दल बोललं जातंय. ऍक्शन बद्दल बोललं जात असेल तर बी यूज होत नाही. ओके, ठीक आहे. आणि पुढचं आता आन्सर, नो आय डिड नॉट यूज टू राईट अ डायरी. काय म्हटलं जातंय की नाही, मी पूर्वी डायरी लिहित नसायचो. ठीक आहे, त्याला जर सवय नसेल तर तो असं उत्तर देईल. आता या वाक्यामध्ये डीड आला म्हणून आपण काय केलं? डी काढून टाकला, ड काढून टाकला, कारण डीड असल्यावरती ड लिहायचा नाही, डी लिहायचा नाही. फाईन. पुढे, डिड यू यूज टू सेव्ह युअर पॉकेट मनी? डिड यू यूज टू सेव्ह युअर पॉकेट मनी? तर याचा अर्थ आहे की तू पूर्वी तुझा जो काही महिन्याचा खर्च आहे, पॉकेट मनी जी तुला दिली जायची, ठीक आहे, जो काही तुला खर्चासाठी पैसे जे ते दिले जायचे ते तू सेव्ह करायचा का? ठीक आहे, त्याची तू बचत करायचा का? जर तू बचत करत असेल तर काय म्हणणार? येस, आय युज्ड टू सेव्ह माय पॉकेट मनी. येस, आय युज्ड टू सेव्ह माय पॉकेट मनी. हो, मी माझं पॉकेट मनी जो आहे तो सेव्ह करायचो, किंवा हो, मी माझे पॉकेट मनी जे ते बचत करायचो. नसेल करत तर नो आय डिड नॉट यूज टू सेव्ह माय पॉकेट मनी. नाही, मी माझी पॉकेट मनी सेव्ह करत नसायचो, किंवा नाही, मी माझ्या पॉकेट मनीची बचत करत नसायचो. फाईन. सो बघा इथपर्यंत आपण आता येस नो टाईपचे क्वेश्चन्स विथ आन्सर्स पण कव्हर केले. सो आपण आता काय करूयात, तर डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन्स पाहूयात. फाईन. सो सेंटेन्स रिपीट करतो आधी मी, आणि देन मग तुम्हाला मी त्याचं स्ट्रक्चर जे ते एक्सप्लेन करतो. सो आपलं फर्स्ट सेंटेन्स बघा, व्हॉट डिड यू यूज टू डू आफ्टर स्कूल? व्हॉट डिड यू यूज टू डू आफ्टर स्कूल? याचा अर्थ आहे की तू शाळेच्या नंतर काय करायचा. ठीक आहे, तू शाळेच्या नंतर काय करत असायचा. फाईन. आता बघा इथे डीड यूज झाला, दिसतंय ना, जरी हा डब्ल्यूएच क्वेश्चन आहे ना तरी सुद्धा इथे डीड यूज झालाय, आणि डीड यूज झाल्यामुळं आपण ड लिहिणार नाहीये, डी लिहिणार नाहीये. ओके, आणि नेहमी लक्षात ठेवा, जो वॉट असतो ना, वॉटच्या नंतरच आपण डीड यूज करणार आहे. वॉट हा नेहमी सेंटेन्सच्या स्टार्टिंगला यूज होणार आहे. समजतंय? आणि वॉट हा आपण का यूज करतो, तर काय हे जाणून घेण्यासाठी. तर तुम्हाला काय जाणून घ्यायचं होतं, तर हा व्यक्ती जो आहे तो शाळेच्या नंतर काय करायचा, दॅट्स वाय वॉट यूज केलाय. फाईन. स्ट्रक्चर कसं असणार आहे? वॉट, देन डीड, त्याच्यानंतर व्यक्तीचा उल्लेख करा ज्या व्यक्तीबद्दल विचारायचंय, देन यूज टू. ठीक आहे, काय? यूज टू. त्याच्यानंतर ऍक्शन यूज करा तुमची, अँड देन एक्स्ट्रा डिटेल्स. फाईन. आता याचा आन्सर बघूयात आपण. आन्सर बघा, आय युज्ड टू प्ले क्रिकेट आफ्टर स्कूल. आय युज्ड टू प्ले क्रिकेट आफ्टर स्कूल. काय अर्थ झाला याचा? तर मी शाळेच्या नंतर काय करायचो, तर क्रिकेट खेळायचो. फाईन. आणि इथे बघा मजेशीर गोष्ट, युज्ड झालाय. यूज काय? युज्ड टू. का? बिकॉज डीड आहे का? तर नाहीये, दॅट्स वाय. फाईन. पुढचं वाक्य, वेअर डीड यू यूज टू प्ले विथ युअर फ्रेंड्स? वेअर डीड यू यूज टू प्ले विथ युअर फ्रेंड्स? याचा अर्थ आहे की तू तुझ्या फ्रेंड्स सोबत, तू तुझ्या मित्रांसोबत कोठे खेळायचा. ठीक आहे, पूर्वीबद्दल विचारलं जाते, लक्षात ठेवा इथे सुद्धा. आता याचं स्ट्रक्चर कसं यूज केलंय बघा. इथे वेअर यूज केलाय. वेअर कधीही आपण क्वेश्चन मध्ये केव्हा यूज करत असतो, तर ज्यावेळेस तुम्हाला एखादं ठिकाण जाणून घ्यायचं असतं त्यावेळेस. ठीक आहे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या जागेवर, कोणत्या प्लेसला
हे ज्यावेळेस जाणून घ्यायचे त्यावेळेस वेअरने आपल्याला क्वेश्चन करायचा असतो. आणि या टाईपच्या क्वेश्चन्सचं स्ट्रक्चर काय असणार आहे, तर वेअर यूज करा, देन डीड, त्याच्यानंतर ज्याला विचारताय, ज्याच्याबद्दल विचारताय तो व्यक्ती, देन यूज टू. ठीक आहे, यूज टू. आता मी सारखं सारखं सांगणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. डीड आला तर तुम्हाला यूज ठेवायचा आहे, डी यूज करायचा नाहीये. ओके, यूज टू, देन ऍक्शन यूज करा आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा डिटेल्स. आता उत्तर काय आलं याचं, तर आय यूज्ड टू प्ले इन ग्राउंड विथ माय फ्रेंड्स. आय यूज्ड टू प्ले इन ग्राउंड विथ माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांसोबत ग्राउंडमध्ये खेळायचो. मी पूर्वी माझ्या मित्रांसोबत कुठे खेळायचो, तर ग्राउंडमध्ये खेळायचो. बघा उत्तरामध्ये आलं ना, प्लेस इन ग्राउंड. ठीक आहे, आणि इथे डीड नसल्यामुळे यूज्ड टू आला. फाईन. पुढचं आपलं आता बघा काय क्वेश्चन आहे, वेन डीड यू यूज टू स्टडी. वेन डीड यू यूज टू स्टडी काय अर्थ झाला, तर तू केव्हा अभ्यास करायचा. ठीक आहे, तो अभ्यास केव्हा करायचा, पूर्वी तो अभ्यास केव्हा करायचा. आता इथे क्वेश्चन कशावरून आहे, वेन वरून क्वेश्चन आहे. तर वेन का यूज करायचा वाक्यामध्ये, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला टाइम जाणून घ्यायचा असतो, वेळ जाणून घ्यायची आहे, डेट, डे किंवा वीक, इयर, जे काय आहे म्हणजे वेळे संदर्भात ज्या ज्यावेळेस तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्यावेळेस तुम्ही वेन क्वेश्चन करा. ठीक आहे, सुरुवातीलाच यूज करायचं आहे वेन, देन यूज करा डीड, त्याच्यानंतर ज्याच्याबद्दल बोलताय तो व्यक्ती, त्याच्यानंतर यूज टू, अँड ॲट दी एंड तुमची ऍक्शन असणार आहे इथे. फाईन. आता आन्सर बघा काय, तर आय यूज्ड टू स्टडी इन द इव्हनिंग. आय यूज्ड टू स्टडी इन द इव्हनिंग याचा अर्थ आहे की मी संध्याकाळी अभ्यास करायचो. बघा सांगितली ना वेळ इथे, संध्याकाळची वेळ. तर वेनचा क्वेश्चन वेळ जाणून घेण्यासाठी केला जातो. पुढचा क्वेश्चन, हाऊ डीड यू यूज टू गो टू स्कूल. हाऊ डीड यू यूज टू गो टू स्कूल याचा अर्थ आहे की तू स्कूलला कसा जायचा. ठीक आहे, तू स्कूलला कसा जायचा. ज्यावेळेस तुम्हाला कसं, कसा अशा प्रकारचे क्वेश्चन विचारायचे असतात त्यावेळेस तुम्ही हाऊने क्वेश्चन करणार आहात आणि हाऊ सुद्धा सुरुवातीला यूज होणार आहे. ठीक आहे, तर मग स्ट्रक्चर बघा, सुरुवात करायची आहे हाऊने, देन डीड, त्याच्यानंतर ज्याच्याबद्दल विचारताय तो व्यक्ती, देन यूज टू, देन ऍक्शन, ऍक्शनचा फर्स्ट टाइप, अँड ॲट दी एंड एक्स्ट्रा डिटेल्स. फाईन. आता याचं उत्तर बघा काय आलं, आय यूज्ड टू गो टू स्कूल बाय बायसिकल. उत्तर बघा काय येणार, आय यूज टू गो टू स्कूल बाय बायसिकल. ओके, आय यूज टू गो टू स्कूल बाय बायसिकल काय अर्थ झाला, तर मी शाळेला बायसिकलने म्हणजेच कशाने, तर सायकलने जायचो. बघा सांगितले इथे कशाने. ओके, इथे विचारलं जात होतं की कोणत्या वाहनाने, कसा जायचा, तर बायसिकलने जायचा. पुढे, हाऊ कॉन्फिडेंट डिड यू यूज टू बी. हाऊ कॉन्फिडेंट डिड यू यूज टू बी काय क्वेश्चन आहे, तर तू किती कॉन्फिडेंट असायचा, तू पूर्वी किती कॉन्फिडेंट असायचा हे विचारलं जात आहे. ओके, सेम स्ट्रक्चर आहे, हावने सुरुवात केली. आता बघा इथे वेगळं आहे. ठीक आहे, वेगळं स्ट्रक्चर आहे. काय वेगळं स्ट्रक्चर आहे, बिकॉज बघा हा जो क्वेश्चन आहे ना, हा सेकंड कंडिशन वरती बेस्ड आहे. कशावरती, सेकंड कंडिशन वरती. ह्या क्वेश्चन मध्ये ऍक्शन नाहीये. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये ऍक्शन आहे का, तर नाहीये. इथे आपण कशाबद्दल विचारतोय, सिच्युएशन बद्दल विचारतोय, गुणधर्माबद्दल विचारतोय, परिस्थितीबद्दल विचारतोय. इथे कुठल्या परिस्थितीबद्दल विचारलं जातंय, कॉन्फिडेंट ही सिच्युएशन, कॉन्फिडेंट ही परिस्थिती. आपण त्याला विचारतोय की तू किती कॉन्फिडेंट असायचा. ओके, सुरुवात कशी झाली, हावने सुरुवात झाली. देन तुम्ही ज्या गुणधर्माबद्दल बोलताय किंवा ज्या सिच्युएशन किंवा परिस्थितीबद्दल बोलताय ती परिस्थिती यूज करा दुसऱ्या नंबरला, आणि त्या परिस्थितीच्या नंतर डीड यूज करायचा आहे. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे स्ट्रक्चर हाऊच्या क्वेश्चनसाठी आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सगळीकडेच असं सेम स्ट्रक्चर यूज करायचं नाहीये, हे हाऊच्या क्वेश्चनसाठी आहे. सो हाऊ, देन सिच्युएशन, त्याच्यानंतर मग डीड यूज करा, देन ज्याच्याबद्दल बोलताय तो व्यक्ती, त्याच्यानंतर यूज टू बी. ठीक आहे, परिस्थितीच्या सिच्युएशनच्या क्वेश्चन मध्ये किंवा सिच्युएशनच्या सेंटेन्सेस मध्ये यूज टू बी असतो. ठीक आहे, सो यूज टू बी यूज करा. आता इथे याचा आन्सर काय येईल बघा,
आय युज्ड टू बी व्हेरी कॉन्फिडंट. उत्तर दिलं काय, तर आय युज्ड टू बी व्हेरी कॉन्फिडंट. मी खूप कॉन्फिडंट असायचो, मी खूप आत्मविश्वासू असायचो. ओके, आता इथे बघा उत्तराला काय स्ट्रक्चर यूज केलं, व्यक्ती, आणि इथे युज्ड आलाय म्हणजे डी किंवा ड आला एक्स्ट्रा. का, कारण की डीड नाही बघा सेंटेन्स मध्ये, इथे डीड होता म्हणून आपण यूज केलं फक्त, आणि इथे डीड नाही म्हणून युज्ड टू बी, युज्ड टू बी. फाईन, यूज टू बी यूज करून झाल्याच्या नंतर मग आपण सिच्युएशन सांगितली. नेक्स्ट क्वेश्चन आपला, वेअर डिड युअर फॅमिली यूज टू बी, वेअर डिड युअर फॅमिली यूज टू बी. ठीक आहे, काय अर्थ झाला, तर तुझी फॅमिली कोठे असायची. आता बघा सपोज असं झालं की तुमचा एखादा फ्रेंड आहे, तुम्ही त्याला पाहताय की तो एकटाच राहतो. ठीक आहे, त्याच्या फॅमिलीला कधीच पाहिलं नाही, पण अचानकपणे आता काही दिवस झालं त्याची फॅमिली जे ते राहते त्याच्यासोबत. मग तुम्ही त्याला विचारताय की तुझी फॅमिली आलेली आहे, आधी तुझी फॅमिली कोठे असायची. ठीक आहे, वेअर म्हणजे कोठे. ठीक आहे, ठिकाण जाणून घेतलं जातं. काय आन्सर आलं, फॅमिली यूज टू बी इन मुंबई, फॅमिली यूज टू बी इन मुंबई. अर्थ आहे की जी फॅमिली आहे किंवा माझी जी फॅमिली आहे ती कोठे असायची, तर मुंबईमध्ये असायची. ओके, अगेन बघा इथे युज्ड ड आला का, बिकॉज डीड नाही आहे सेंटेन्समध्ये. ओके, सो बघा आपण आता WH क्वेश्चन सुद्धा जे ते कव्हर केलेले आहेत, आणि अशा प्रकारे आपला हा जो लेसन आहे तो एंड झाला आहे. ओके, अपकमिंग डेजमध्ये मी असेच इम्पॉर्टंट लेसन्स जे ते कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो आपला व्हिडिओ आहे, हा जो आपला कोर्स आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बिकॉज बघा आपण खूप प्रामाणिक प्रयत्न करतोय की आपल्या महाराष्ट्रामधल्या सर्वच मुलांना इंग्लिश बोलता यावं यासाठी. ओके, सो सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्यांना ज्यांना असाइनमेंट पाहिजे, वर्कशीट पाहिजे आणि डेलीचा प्रॅक्टिस प्लॅन पाहिजे आहे, नोट्स पाहिजे आहेत, अशा लोकांनी काय करा, तर मला व्हॉट्सअपवरती DM करा. मी सुरुवातीलाच स्क्रीनवरती माझा नंबर जो आहे तो डिस्प्ले केला होता, आणि मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा माझा नंबर जो आहे तो मेन्शन केला आहे. सो मेसेज मी, डिरेक्टली मेसेज मी ऑन माय दॅट नंबर. ओके, माझ्या त्या नंबरवरती डिरेक्टली मेसेज करा. फाईन, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आवर्जून कमेंट करा. बघा तुमच्या ह्या ज्या कमेंट्स असतात ना, ज्यावेळेस आम्ही या कमेंट्स वाचतो आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. सो दॅट्स वाय प्लीज कमेंट्स करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि अशाच प्रकारे इंग्लिश शिकत राहा आणि ग्रो व्हा. ओके, अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी.